नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारनं पॅन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि मोठी बातमी समोर आणली आहे। UIDAIनं स्पष्ट केलंय की सर्व करदात्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपलं पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य आहे। जर ही डेडलाईन चुकली तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड हे कायम स्वरूपासाठी निष्क्रिय होईल। कार्ड निष्क्रिय झाल्यास कर भरणं, बँकेची महत्त्वाची कामं करणं आणि इतर आर्थिक व्यवहार करणं तुमच्यासाठी अत्यंत कठीण होणार आहे। नोव्हेंबर महिन्यापासून आधार अपडेटचे काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। आता तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर यासारख्या डेमोग्राफिक डिटेल्स या ऑनलाईनच बदलू शकता। यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये ई-आधार ॲप डाउनलोड करावं लागेल। आता जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला अजूनही लिंक केलेलं नसेल तर यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवरती जावं लागेल। यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता। यामध्ये तुम्हाला होम पेजवरती दिसणाऱ्या लिंक आधार या पर्यायावरती क्लिक करावं लागेल। तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक आणि 12 अंकी आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल आणि सूचनांचं अनुसरण करून तुम्हाला आवश्यक शुल्क भरावं लागेल आणि तुमचा फॉर्म सबमिट होईल। सिस्टीम तुमचा अर्ज आपोआप लिंक करेल आणि तुम्हाला तसा कन्फर्मेशनचा मेसेज येईल। त्याच पोर्टलवरती लिंक आधार स्टेटसवरती तुम्ही क्लिक करून पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यास तुमचं कार्ड लिंक झालेलं आहे की नाही हे लगेचच कळेल। जर नवीन पॅन कार्ड बनवणाऱ्यांसाठी आणि जुन्या पॅन कार्ड धारकांसाठी ई-KYC साठी लिंकिंग हे अनिवार्य आहे। बँका आणि वित्तीय संस्था आता OTP किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ई-KYC प्रक्रिया पूर्ण करतात, जी खूपच जलद आणि पूर्णपणे पेपरलेस आहे। तर आता तुमच्या पॅनचं स्टेटस तुम्ही आयकर वेबसाईटच्या व्हेरीफाय युअर पॅन या पर्यायावरती तपासू शकता। 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत चुकल्यास तुमचं पॅन कार्ड हे कायम स्वरूपासाठी निष्क्रिय होईल आणि तुमच्या अनेक आर्थिक कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होईल। त्यामुळे जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेलं नसेल तर आजच आपलं पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।